तर पवईतील अतिशय चकचकीत आणि हाय प्रोफाईल समजला जाणारा कनाकिया सिलिकॉन व्हॅली मिलेनो बी विंग या इमारतीमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा उंचावर पडून दुर्दैवी अन तितकाच गूढ मृत्यू झालाय. मयूर संजय वाघोडे असे या मृत युवकाचे नाव असून तो इस्टेट एजंटकडे फ्रीलान्सर म्हणून काम करत होता. घटनेची माहिती मिळताच पार्कसाईड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरी या घटनेने सुरक्षेचे नियम आणि इमारतीमधील व्यवस्थापनाचा कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्राथमिक टप्प्यात आत्महत्येचा अंदाज वर्तवला जात असला तर या मृत्यूमागे घडलेला प्रकार केवळ आत्महत्या निष्काळजीपणामुळे घडलेला घातपात असा तीव्र संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयूर ग्राहकाला फ्लॅट दाखवण्यासाठी गेला होता. मात्र घटनेच्या वेळी सुरक्षेच्या आणि बांधकामाच्या चौकटीत अनेक मोठे घोळ समोर येत आहेत. मयूर थेट 17व्या मजल्यावरून खाली कोसळला. एवढ्या मोठ्या आणि आलिशान इमारतीत 17व्या मजल्यावरील बाल्कनी, खिडक्या किंवा डक्ट एरियामध्ये सुरक्षा जाळा किंवा सुरक्षित रेलिंग का नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार मयूर फ्लॅटमधून बाहेर येऊन जिन्याजवळ दारूची बाटली ठेवताना दिसतो आणि पुन्हा फ्लॅटमध्ये जातो. पण त्यानंतर तो बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसतच नाही. असं अचानक गायब होऊन थेट खाली कोसळणं ही बाब अत्यंत संशयास्पद मानली जाते. एवढ्या महागड्या प्रोजेक्टमध्ये सुरक्षा रक्षक किंवा इमारतीच्या प्रवेशद्वारावर ग्राहकांची किंवा कामावर येणाऱ्यांची कसून तपासणी का झाली नाही? मद्यप्राशन केलेली व्यक्ती फ्लॅटमध्ये जात असताना सुरक्षेतील यंत्रणा काय करत होती? आता मयूरने आत्महत्या केली की त्याला भाग पाडलं, यावरून संशयाचे 3 मोठे प्रश्न उभे राहत आहेत. पोलीस आत्महत्येचा प्राथमिक अंदाज लावत असले तरी मयूरने टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत परिसरात आणि नातेवाईकांमध्ये विविध संशय आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. फ्रीलान्सर म्हणून काम करणाऱ्या या 22 वर्षीय युवकावर विक्रीचे काही टार्गेट्स किंवा आर्थिक देवाणघेवाणातून दबाव आणला जात होता का? इमारतीतील 17व्या मजल्यावरील सुरक्षेच्या अभावामुळे मयूरचा तोल जाऊन अपघात झाला. कारवाई होऊ नये म्हणून या प्रकरणाला आत्महत्येचा रंग तर दिला जात नाही ना. सीसीटीव्हीत दिसत नसलेल्या त्या काळात मयूर सोबत नक्की काय घडलं? तिथे दुसरी कोणती व्यक्ती उपस्थित होती का? दारूची बाटली जिन्यात मिळणं आणि मयूरचा थेट 17व्या मजल्यावरून पडणं यामागे काही वाद किंवा घातपात दडला आहे का? या घटनेनंतर कनाकिया सिलिकॉन व्हॅलीच्या आणि व्यवस्थापनाचे पुरते धाबे दणाणले आहेत. केवळ अथांग टोलेजंग इमारती उभ्या करायच्या, पण तिथल्या कामाच्या सुरक्षेकडे आणि सुरक्षा रक्षकांच्या ढिसाळ कारभाराकडे दुर्लक्ष करायचं असाच प्रकार येथे पडल्याचा आरोप जोर धरतोय. दरम्यान आम्ही सर्व बाजूनी सखोल तपास करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि 17व्या मजल्यावरून नेमकं काय घडलं याचं बारकाईने पाहणी सुरू आहे. तपासात जो काही सत्य प्रकार समोर येईल त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे पार्कसाईड पोलिसांनी म्हटलंय. पवईतील दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असली तरी तरुण मयूरच्या मृत्यूचे खरे सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यावरच हा केवळ एक अपघात होता, आत्महत्या होती की यामागे कोणताही मोठा कट होता याचा पर्दाफाश लवकरच होईल.